सो आता आपल्यासोबत आहेत आर्किटेक्ट धनंजय पवार. सिनेक्टेक आर्किटेक्ट्स ही त्यांची फर्म आहे आणि असं म्हणतात ना की घर पाहावं बांधून, ज्याला खरंच हौसेला मोल नसतं, पण कीर्ती टाईल्समध्ये आल्यानंतर कळतं की हौसेला ऑप्शन्स नसतात. तर तुम्हाला जितके प्रोडक्ट्स इथे बघायला मिळाले आहेत तर त्याच्यामधलं तुमचं फेवरेट कोणतं असेल? प्रोडक्ट्स बघितले तर ॲज अ आर्किटेक्ट नाशिकमध्ये जिकडं काही मी प्रॅक्टिस करतो आहे किंवा माझी ऑल ओव्हर इंडिया माझी प्रॅक्टिस आहे. सो पहिले तर मिस्टर नवल अँड मिसेस नवल आर रिअली पॅशनेट अबाउट देअर वर्क. दे डू अ लॉट ऑफ R&D ॲज पर द आर्किटेक्ट्स रिक्वायरमेंट. आणि आमचं पण एक पॅशन असतं किंवा आमचं पण एक नवीन काहीतरी आपल्या बंगलोमध्ये किंवा आपल्या स्ट्रक्चरमध्ये एक्सपेरिमेंट किंवा नवीन काहीतरी लावणं हे आमचं एक स्वप्न असतं आमचं नेहमी. तर याच्यामध्ये मला त्यांचं सगळ्यात जास्त आवडलेलं म्हणजे क्लॅडिंग टाईल्स आहे आणि कॉन्क्रीट ब्लॉक्स आहेत. आता कॉन्क्रीट ब्लॉक्समध्ये काय होतं एरवी की आम्ही बाकीचे जे ब्लॉक्स वापरायचो त्याला पेंट करा, त्याला कुठला तरी शेप द्या, हे करा. पण ह्यांच्याकडे जे ओरिजिनल ब्लॉक्स त्याच्यामध्ये हवा तो रंग ते तुम्हाला मॅन्युफॅक्चर करून देतील. टाईल्स पण तुम्हाला ज्या शेपमध्ये हवे, ज्या रंगामध्ये हवे त्या हँडमेड टाईल्स आहेत. सो दॅट इज अगेन USP फॉर दॅम अँड दॅट इज ऑलवेज व्हॉट यू से आय कॅन से नोशन ऑफ अन फ्रॉम द हार्ट की त्यांनी एक चांगल्या पद्धतीने एक्सपेरिमेंट ते करताय आणि एका आर्टिस्टला किंवा आर्किटेक्टला काय हवं आहे हे त्यांना माहिती आहे. आणि मला सांगा की असं वाटतं का की कुठलंही आता याच्यानंतर डिझायनिंग तुम्ही प्रोजेक्ट जर का घ्याल तर कीर्ती टाईल्सला एक व्हिजिट दिल्यानंतर तुमचे सगळे रिक्वायरमेंट्स जे आहेत ते सॉल्व्ह होतील की काही कमी आहे? कीर्ती खरं जर बघितलं ना, आपण म्हणतो ना की फर्स्ट इम्प्रेशन इज अ लास्ट इम्प्रेशन. कीर्ती टाईल्समध्ये तुम्ही वर्षातून एकदाही आलात आणि बाकी त्यांना फक्त फोनवरती किंवा मेलवरती त्यांना माहिती आहे ते माणूस बघून ते काय हवं तुम्हाला दे कॅन रीड. अँड म्हणतो ना मी जे आधी म्हटलं की दे आर ऑल्सो आर्टिस्ट फ्रॉम देअर हार्ट. सो त्यांना काहीच जास्त सांगायची गरज नाही. दे नो एक्झॅक्टली व्हॉट वी वॉन्ट. म्हणून त्यांना फक्त एकदा या तुम्ही सगळ्यांनी, कुठला पण आर्किटेक्ट, आर्टिस्ट, इंटिरियर डिझायनर, व्होएव्हर इट इज किंवा लेमॅन, त्यांनी यावं इकडं, त्यांनी बघावं इकडं. इट इज अ वन स्टॉप सोल्युशन फॉर आर्टिस्ट अँड फॉर अ आर्ट ऑल्सो. वन लास्ट क्वेश्चन आय वुड लाईक टू आस्क की जसं तुम्ही इथे बघता आहेत की ज्या वॉलपेपरमध्ये पण तुम्हाला टाईल्सचे ऑप्शन्स आहेत तर याच्या ड्युरेबिलिटीबद्दल आणि सस्टेनेबिलिटीबद्दल तुम्ही काय सांगा? मला असं वाटतं की आपलं इंडियन क्लायमेटच्या कॉन्टॅक्टच्या हिशोबाने आपण ह्या ज्या वॉलपेपरच्या ज्या टाईल्स आहे हे आपण इंटिरियरसाठी वापरल्या तर नक्कीच त्याला 10 ते 20 वर्ष त्याला काही होणार नाही. अंटिल अँड अनलेस यू वोंट अप्लाय ॲसिड किंवा काही त्याच्यावरती जर हार्मफुल कंटेंटचं लिक्विड जर त्याच्यावरती काही टाकले तर काहीच नाही होणार. अँड वॉलपेपरला हा सगळ्यात चांगला ऑप्शन आहे, ड्युरेबल ऑप्शन आहे आणि एव्हरलास्टिंग ऑप्शन आहे. व्हॉट वी से डॅट इट इज अ टाइमलेस सोल्यूशन फॉर योर इंटीरियर. कीर्ति टाइल्स आपका घर बनाए खास कीर्ति के साथ एंड हमारे साथ भी. हाँ.